नमस्कार. एम के स्टार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ऑनलाईन चालू झालेला आहे. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला काही डॉक्युमेंट आपल्याजवळ असणे गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा अदरच्या कोणा व्यक्तीला माहीत असले त्या व्यक्तीकडून फॉर्म भरू शकता. तर त्यामध्ये काय माहिती आहे का, लाईव्ह इमेज अपलोड करण्याचा ऑप्शन आहे, जेणेकरून हाफ इमेज घेऊन पासपोर्ट साईज इमेज घेऊन अपलोड करत आहेत. तर ती गलती करू नका, तुम्ही लाईव्ह इमेज घ्या. त्यानंतर तुम्हाला हा डॉक्युमेंट लागेल, याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि याच्यावर तुम्हाला काही पर्सनल डिटेल फिल करून तुम्हाला याच्यावर भगिनींची सही घेऊन हा फॉर्म अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी स्क्रीनवर दाखवत आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 1 MB आतमध्ये सर्व डॉक्युमेंट इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, याला लॉग इन करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरनं त्याला लॉग इन करायचं आहे. तर मी इथे करून दाखवत आहे. तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर असे परमिशन मागेल, परमिशनला अलाव करायचं आहे. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तो OTP फिल केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. तिथे तुम्हाला असे परमिशनचे देईल. तर ते प्रश्न नोटिफिकेशन आल्याच्या नंतर अलाव करा, लोकेशन ऑन करा. तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन झाल्याच्या नंतर तुम्हाला समोर या प्रकारचा इंटरफेस येईल. तर यामध्ये तुम्हाला ज्या बहिणीचं तुम्हाला डिटेल फिल करायचं आहे त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करायची आहे. फर्स्टला पूर्ण नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस या प्रकारे इथे तुम्हाला फिल करायचं आहे. हे फिल केल्याच्या नंतर तुम्हाला समोर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका हे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत आहे. यानंतर तुम्हाला इथे जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. यानंतर विलेज सिलेक्ट करायचा आहे. विलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटन क्लिक केल्याच्या नंतर तुमची या प्रकारे तुमची प्रोफाईल बनेल. फिल करा. अन्यथा काही लोक काय करतात, दुसऱ्या डॉक्युमेंटवर नाव वेगळं असतं आणि आधारवर वेगळं असतं, तर दुसऱ्या डॉक्युमेंटचंही इथे फिल करतात. तर तसं करू नका. आधारशी जे नाव असणार आहे तेच इथे इंटर करा. तर इंटर केल्याच्या नंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तिथं तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. मोबाईल नंबर ॲड करण्याचे फीचर आहे. तर मोबाईल नंबर ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली जन्मतारीख व जन्माचा जो तुमचा जन्म झालेला आहे ते कोणत्या ॲड्रेसवर आहे तर तो ॲड्रेस इथं सिलेक्ट करायचा. पती किंवा पिता यांचा ॲड्रेस इथं सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जो ॲड्रेस अपलोड करत आहात त्याचं डिटेल इंटर करा. त्याच्यानंतर तुमचा जन्मतारीख इंटर करा. यानंतर याला स्लाईड करा. स्लाईड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे परत ॲड्रेसचा ऑप्शन आलेला आहे. तर तुम्हाला इथं जो ॲड्रेस टाकायचा आहे हा तुमचा जन्माचा ॲड्रेस तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. तुम्हाला इथे तुमचं विवाह स्थिती सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, ते सिलेक्ट करा. यानंतर थोडासा स्लाईड करा. स्लाईड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमची बँक अकाउंट हे आधारशी लिंक आहे की नाही हे सिलेक्ट करा. यानंतर थोडं स्लाईड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमची बँक डिटेल एंटर करायची आहे. इथं तुमची बँकेची डिटेल एंटर करा. बँकेची डिटेल ही जी तुमच्या आधारशी लिंक असणार आहे ती बँक डिटेल इथं एंटर करा.
सर्व डिटेल फिल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काही याला परमिशनला अलाव करायचं आहे. ह्या इथं यस या नो करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तर इथं डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं पहिला नंबर जो आहे तिथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार हे 1 MBच्या आत असले पाहिजे. आधार कार्ड अपलोड केल्याच्या नंतर सेकंडरी तुम्हाला डोमेसिल किंवा रेशन कार्ड याचा फोटो एंटर करायचा आहे. किंवा तुमच्याकडे पिवळे व किंवा केसरी रेशन कार्ड असलं तर त्याचीही 15 वर्षा अगोदरची तीही अपलोड करू शकता. त्यानंतर तिसरा ऑप्शनमध्ये उत्पन्न आहे. तर उत्पन्नाच्या जागेवर तुम्ही 15 वर्षा अगोदरचं रेशन कार्ड अपलोड करू शकता. अन्यथा उत्पन्न लागेल तुम्हाला, तर उत्पन्नही तुम्ही इथे अपलोड करू शकता. 4 नंबरला तुम्हाला आहे बँक पासबुक. तर बँकची इमेज स्पष्ट असली पाहिजे. बँक इमेज अपलोड करा. बँक पासबुक जो असणार आहे ते अपलोड करू शकता. अन्यथा चेक असेल तर चेक बी चालेल. यानंतर तुम्हाला सर्व फिल केल्याच्या नंतर अलाव करायचं आहे. या प्रकारे फिल केल्याच्या नंतर अलाव परमिशन द्यायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हा ऑन होईल. फ्रंट कॅमेरा ऑन झाल्याच्या नंतर तुम्हाला अलाव परमिशन दिल्याच्या नंतर तुम्हाला जितकीही तुम्ही डिटेल फिल केली ती या प्रकारे तुम्हाला इथे दिसेल. पूर्ण डिटेल तुम्ही परत एकदा वाचून घ्या. डॉक्युमेंट अपलोड केलेले सर्व तुम्हाला डॉक्युमेंट ह्या साईटला दिसेल. यानंतर तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करायची आहे. हाफ इमेज नाही. मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे. या प्रकारे तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. धन्यवाद. झाला आहे तुमचा फॉर्म. OTP एंटर केल्याच्या नंतर तुमचा